हे सगळं काय? नशीब आले. थोडा वेळ सोसायटीच्या बाहेर का गेलो? सोसायटी ओली कोणी? काकाजी, तुम्ही सोसायटी मध्ये उभे राहून आंघोळ का करताय? अहो, काहीतरी काय बोलताय? इकडे या. अगं ते ओरडतायत ना, कसं काय येऊ तिकडे? कपड्यात उभे राहून आंघोळ करतायत. अहो काकाजी, हे काय तुम्ही असं दरवाजावर का उभ्यात? उतरा बघू, उतरा. पाहिलं पुन्हा ओरडले. पाहिलं? तुम्ही आधी शांतपणे ऐकून घ्या. काकाजी दरवाजावर उभं राहून आंघोळ करत नाहीये. ते बिचारे दरवाजाला चिकटून बसलेत. चिकटलेत. काय? चिकटले. चिकट. त्यांचे पाय चिकटून बसलेत. बघा जरा. अरे चिकटून गेलोय, चिकटून. चिकटलोय बघ. चिकटले. आजोबा आम्ही सगळीकडे शोधलं पण कारपेंटर अंकल कुठेच नाही दिसले. कुठे गेला तो बाबू चिपके कुठे? अहो माहित नाही. माझ्याकडे त्याचा नंबर आहे, मी फोन करू? नाही, त्याला कशाला डिस्टर्ब करतोय? तो त्याची वेळ झाली का येईल. तोपर्यंत मी आहे उभा इथे मजेमध्ये. ओके. अरे काकाजी तुला हेच सांगतात की फोन कर. ओ अच्छा. अरे अच्छा वाल्या, तुला आत्ता आठवण झाली? तू आधी फोन करू शकत नव्हतं का? ते गडबडीत मी विसरून गेलो होतो. लगेच करतो. लवकर फोन करा पटकन. हो काका, मी तुमच्यासाठी टॉवेल घेऊन येते. हा आजोबा तुम्ही ठीक तर आहात ना? आणि तुम्ही भिजलात कसे काय? हे बघा, मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. मला हे जाणून घ्यायचंय की बाबू चिपके इथे जो दरवाजा ठेवून गेला होता त्यावर काकाजी कसा काय चिकटले? अरे यार, आता जो कोणी येईल त्याला सेम गोष्ट रिपीट करावी लागणार. काय? नाही गोली, मी शॉर्ट मध्ये सांगतो. त्याचं असं झालं भिडे अंकल, गम लावलेला होता, क्रिकेट खेळत होतो, कॅच पकडायला गेले आणि पाय चिकटले. म्हणजे जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायला इथे आलो तेव्हा हा दरवाजा असाच पडला होता आणि आम्हाला माहित नव्हतं की याच्यावर गम लावलेला आहे. आणि ते बाबू चिपके अंकल पण इथे हजर नव्हते. मग आम्ही लोक क्रिकेट खेळायला लागलो आणि मग टप्पूने शॉट मारला आणि आजोबा तिथे कॅच पकडण्यासाठी गेले आणि तिथे मग ते काकाजी, हा घ्या टॉवेल. अरे काय झालं अब्दुल? तो फोनला चिकटलाय. काय? म्हणजे त्याचा फोन बिझी येतोय. म्हणजे सगळी चूक टपूस आहे ना तुम्हा लोकांची आहे. कोणी सांगितलं होतं इथे क्रिकेट खेळण्यासाठी? किती वेळा सांगून चुकलोय की सोसायटीत क्रिकेट खेळू नका, पण ऐकतच नाही कोणी माझं. ए भेंडी मास्टर, माझे पाय क्रिकेट खेळल्यामुळे नाही चिटकलेत. हो माफ करा काकाजी, पण तुमचे पाय क्रिकेट खेळल्याच्या कारणामुळे चिकटले आहेत. अरे नाही भिडे अंकल, यात आजोबांची आणि आमची काहीच चुकी नाहीये. आता आम्ही सोसायटीत क्रिकेट नाही खेळणार तर मग कुठे खेळणार? हो भिडे, याच्यामध्ये चूक तुझी आहे. अरे असं जर काही चालू होतं सोसायटीमध्ये, मग सेक्रेटरी होण्याच्या नात्याने तुला नोटीस बोर्डवर नोटीस लिहायला हवी होती की बाबांनो दरवाजावर गम लावलाय, त्यापासून दूर राहा. दूर राहा. होय, बरोबर बोलतात पोपट अंकल. मग फक्त एकमेव सेक्रेटरी आहे असं बोलून काम संपत नाही. सेक्रेटरीला सेक्रेटरीचं काम करता आलं पाहिजे, असं नोटीस बोर्डवर लिहायला पाहिजे होतं. अरे हुशार, एवढा मोठा गम लावलेला दरवाजा कोणी नीट नाही पाहिला? मग माझी नोटीस काय कपाळ नोटीस केलीस तू कोणी? राहिली गोष्ट जबाबदारीची पोपटलाल, जर मी का जबाबदारी घेतली नसती ना तर हे दरवाजाचं काम सुरू झालंच नसतं. बाबू चिपके इथे आलाच नसता. बाबू चिपके, समजा लॉजिकली जर बाबू चिपके इथे आले नसते तर आजोबांचे पाय चिकटले नसते ना. हो करेक्ट. कमाल आहे, ही गोष्ट फिरून फिरून माझ्यावरच येते. चूक तुम्हा लोकांची आहे. तुम्ही लोकांनी इथे क्रिकेट खेळायलाच नव्हतं पाहिजे. अरे भिडे अंकल, तुम्ही आमच्या क्रिकेट खेळण्याच्या अशा मागे का लागलात? होय भिडे अंकल, दिस इज नॉट फेअर. आमचं जर थोडंसं काही चुकलं तर तुम्ही आम्हाला किती ओरडता. आणि तुम्ही बघा किती मोठी चुकी केली आहे. ही चूक तर तुमचीच आहे. माझी चूक आहे? अरे कमाल आहे, एवढा मोठा दरवाजा इथे पडलेला आहे, गमचा डब्बा इथे दिसतोय, पण तरीही तुम्ही इथे क्रिकेट खेळताय. ही माझी चूक आहे.
अहो काकाजी, तुम्ही सुद्धा या वयात त्यांना नाही म्हणायचं तर त्यांच्यासोबत क्रिकेट खेळताय. वय वय अरे वय भाल्या, मी अजूनही तुझ्यापेक्षा जवान आहे, समजला? विसरलास? तुला 3 बॉल मध्ये कसा आउट करून टाकला होता. तरी सुद्धा खेळायची काय गरज होती काकाजी? चुप रे, तुला काय म्हणायचं? मी पूर्ण दिवस घरामध्ये बसून राहू असा? हे? काकाजी, यांच्याकडनं चूक झालीये, प्लीज यांना माफ करा. ओ आहो, तुम्ही जरा शांत राहा ना. काकाजीचे पाय कसे बाहेर काढायचे याचा आधी विचार करूया ना. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आम्ही लोक माती घेऊन येतो आणि काकाजींच्या पायाच्या बाजूला टाकून देतो. कदाचित काकाजींचे पाय निघू शकतील. अरे हो, हो हो हो, हे ट्राय करू शकतो. आम्ही गार्डन मधून माती घेऊन येतो. पटापट. चला चला, पिशवी द्या जरा. हे घ्या. अरे हो हो, आण बाळा. कुठे फसलो रे मी टपुडा. मला नाही वाटत माती टाकल्याने काही होईल. अरे हे बघा ना, हे याच्यावर बघा, अगदी स्पष्टपणे लिहून ठेवलंय. चिपकाओ एक बार, नहीं उखडेगा सालो साल. ओ तेरी, म्हणजे आजोबांचे पाय आता कधीच नाही निघणार.